नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर जे काय असणार अंगणवाडी सुपरवायझर पदभरती 2026 सरळ सेवा अंतर्गत पदभरतीसाठी नाही तर लक्षात ठेवायचं सरळ सेवा पदभरती। तर याच्यामध्ये हे जे काही पोस्ट असणार आहे अंगणवाडी सुपरवायझर, तर या पदासाठी पात्रता, रिक्त पदे, त्याचबरोबर परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर अंगणवाडी सुपरवायझर पदभरती 2026 तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती खास काय असणार बघा, तर मान्सून ऑफर चालू असणार आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणतीही बॅच तुम्ही 1100 रुपयांमध्ये परचेस करू शकता किंवा जॉईन करू शकता। याच्यामध्ये बघा प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता, जलसंपदा बॅच असेल, एफडीए, आदिवासी, तलाठी, टीईटी, टेट असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, स्वच्छता निरीक्षक, त्याचबरोबर एमपीडब्ल्यू पशुसंवर्धन पदभरती असेल, जलसंधारण असेल, मृदा संधारण, महिला व बाल विकास आणि एलएसओ इत्यादी पदांच्या साठीची ही काय असणार आहे, तर ऑफर असणार आहे। या पदांसाठी तुम्ही 5 जुलै पर्यंत कोणतीही बॅच फक्त आणि फक्त 1100 रुपयांमध्ये काय करू शकताय, तर संपूर्ण वर्षभरासाठी जॉईन करू शकताय। मग या बॅचेस मध्ये खास तर तुम्हाला काय असणार बघा, तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत, जे की तुम्ही मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तुम्ही ते व्हिडिओज डाउनलोड सुद्धा करू शकताय। शिवाय ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स आहे याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। त्याचबरोबर वीकेंडचे जे काही शेवटचे 2 ते 3 दिवस असणार आहेत, या ठिकाणी आपण पीवायक्यू किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज या ठिकाणी सोडवून घेत असतो। तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे, जो वेळोवेळी तुम्हाला काय करतो, तर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन सुद्धा करत असतो। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर जे काही असणार सुपरवायझर म्हणजेच पर्यवेक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी आपण काय करणार आहे, तर सरळ सेवा पदभरतीचा अभ्यासक्रम, पात्रता, रिक्त पदे आणि त्याचबरोबर परीक्षा पॅटर्न यांचा माहिती पाहणार आहोत। बघा काय सांगितलं, तर महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजेच ICDS याच्या अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जे काही पद सांगितलं जातं, या पदासाठी म्हणजेच मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय सांगितले बघा, पात्रता बघतोय आपण या ठिकाणी, तर पदवी, सुपरवायझर, मुख्य सेविका म्हणजेच काय असणार आहे, पर्यवेक्षिका या पदासाठी खास तर कोणती पोस्ट असणार आहे, कोणती पात्रता लागणार आहे बघा, शैक्षणिक पात्रता कोणत्याही शासनमान्य असणाऱ्या काय असणार आहे, तर विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं गरजेचे आहे। यामध्ये बघा 8669 एकूण मंजूर नियमित जागांमध्ये खालील महत्वाच्या शासकीय आणि त्याचबरोबर तांत्रिक पदांचा समावेश आहे। यामध्ये बघा तर अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच सुपरवायझर किंवा मुख्य सेविका असेल, लिपिक आणि कनिष्ठ लिपिक म्हणजे क्लर्क अँड टायपिस्ट, सांख्यिकी सहाय्यक स्टॅटिस्टिकल असिस्टंट, त्याचबरोबर इतर प्रशासकीय व तांत्रिक पदांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी घोषित केलेल्या 8669 नियमित शासकीय पदांपैकी फक्त अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या एकाच पदासाठी सर्वसाधारणतः 3000 प्लस इतक्या किंवा जवळपास 3500 पेक्षा सुद्धा जास्त पदांची शक्यता असणार आहेत। म्हणजे स्वतः जे काय असणाऱ्या काय असणार बघा, तर मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे मॅडमांनी काय करण्यात आलेले असणे, तर 3000 ते 3500 जागा या पर्यवेक्षिका पदासाठी ठेवण्यात आलेल्या असण्यात अशी घोषणा केलेली आहे। पात्रता निकष बघा, तर शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असेल तरी चालेल। काही जिल्ह्यात अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या महिलांना प्राधान्य किंवा विशेष सूट दिली जाईल, परंतु सलग त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय असणार, सलग 10 वर्षे सलग कार्याचा अनुभव असायला पाहिजे, प्लस त्याचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे आणि प्लस अंतर्गत काय होणार आहे, तर एक परीक्षा घेतली जाईल। खात्याअंतर्गत होणारी जी काही परीक्षा आहे या परीक्षेला त्यांना काय करावं लागेल, सामोरी जावं लागेल। परीक्षा पास झाल्यानंतरच त्या काय होतील, तर मुख्य सेविका होतील। तर ही गोष्ट सोडा, आपण फक्त सरळ सेवा पदभरतीमध्ये बघतोय। वयोमर्यादा, अर्जदारांचे वय किती सांगितलं जातं बघा, तर सर्वसाधारणतः 18 ते 40 इथपर्यंत सांगितले वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे असणार आहे।
मागासवर्गीय उमेदवारांसाठी SC ST OBC वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत सूट दिली जाते. लिंग ही भरती प्रामुख्याने फक्त आणि फक्त महिला उमेदवारांसाठीच असणार आहे. ओके, परीक्षा पद्धत बघा, यामध्ये परीक्षा माध्यम ही परीक्षा सहसा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ओके, म्हणजे CBT द्वारे परीक्षा होईल. विषय परीक्षेत प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश असेल, जसे की मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. बघा, या सामान्य ज्ञानामध्ये प्रामुख्याने काय काय असणार आहे, तर महाराष्ट्राचा काय असणार बघा, इतिहास आणि भूगोल, इतिहास आणि भूगोल. त्याचबरोबर पंचायत राज काय असणार बघा, पंचायत राज आणि त्याचबरोबर राज्यघटना, पंचायत राज, राज्यघटना, विज्ञान. ओके, या सगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे. त्याच्यानंतर ज्याला आपण GK जनरल नॉलेज असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता टेस्ट असणार आहे आणि बाल विकास व महिला कल्याण योजनांशी संबंधित तांत्रिक प्रश्न, ज्याला आपण काय म्हणतो, ICDS सिलेबस. ओके, ICDS चा सिलेबस असं म्हणतो. त्याचबरोबर लक्षात ठेवायची, परीक्षा ही कुणामार्फत घेतली जाणार आहे, तर सरळ सेवा पदभरती ही कुणामार्फत, तर IBPS किंवा TCS यांच्या मार्फत घेतली जाईल. MPC याबाबत परीक्षा घेणार नाही. परीक्षेसाठी IBPS किंवा TCS पॅटर्न वरती काय करायचं आहे, आपल्याला भर द्यायचा असणार आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका असेल किंवा सुपरवायझर, या परीक्षेसाठी IBPS आणि TCS पॅटर्न वरती आधारित सविस्तर अभ्यासक्रम याचाच काय करायचं आहे तुम्हाला, तर सराव करायचा असणार आहे. ओके, ही परीक्षा एकूण 200 गुणांची असेल, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असणार आहेत. परीक्षा सोडवण्यासाठी 90 मिनिटांचा वेळ लागणार आहे. ओके, म्हणजे सर्वसाधारणतः 90 मिनिटे हा काय असणार आहे, याचा परीक्षेचा कालावधी असणार किंवा 120. बघा, 90 मिनिटे ते 120 म्हणजे जवळपास 1.5 तास ते 2 तासाचा अवधी असणार आहे पेपरासाठी. बघा, मराठी भाषा आणि व्याकरण किती प्रश्न आहेत बघा, गुण व प्रश्न 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. इंग्रजी भाषा 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, ह्याच्यामध्ये सगळं काय आलं बघा, भूगोल, इतिहास, त्याचबरोबर पंचायत राज, राज्यघटना आणि करंट अफेअर्स, हे सगळे 25 मार्काला असणार आहेत, 50 गुण. आणि एकटा जो काय असणार आहे, ICDS असणार आहे, ह्या ICDS वरती किती असणार आहेत, 25 प्रश्न 50 गुण. बघा, काही वेळा नवीन GR नुसार किंवा आलेल्या अपडेटेड माहितीनुसार हा जो काही क्रायटेरिया, हा क्रायटेरिया सुद्धा बदलला जाऊ शकतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, GK, सामान्य ज्ञान हे सगळे 60 मार्काला विचारले जाऊ शकतात. आणि जे काय असणार शेवटचं, ओके, हे सगळे सब्जेक्ट आणि शेवटचा जो काय आपला असणारा ICDS एक्झाम असणार आहे. ओके, हा ICDS 40 मार्क म्हणजेच किती असणार आहे, 80 गुणांच्या साठी. आणि हा 60 म्हणजे 120 गुणांच्या साठी. 60 प्रश्न 120 गुण, 40 प्रश्न 80 गुण, असा सुद्धा क्रायटेरिया असू शकतो. तांत्रिक विषय लक्षात ठेवायचा आहे, महिला आणि बाल विकास याच्यामध्ये महत्वाचे घटक शासकीय योजना. ओके, ज्याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा, पोषण अभियान असेल, बेटी बचाव बेटी पढाव, माझी कन्या भाग्यश्री, मातृत्व वंदन योजना, अशा ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या स्त्रियांच्यासाठी, बालकांच्यासाठी करण्यात आलेल्या किंवा मुलींच्यासाठी करण्यात आलेल्या ज्या काही योजना असणार आहेत, अभियान असणार आहेत, या सगळ्यांचा समावेश असणार आहे. आरोग्य आणि पोषण यामध्ये बालकांचे आणि गरोदर महिलांचे कुपोषण, लसीकरण कार्यक्रम, जीवनसत्वे, ओके, संतुलित आहार आणि आजार, यामध्ये बघा संसर्गजन्य आजार आणि असंसर्गजन्य आजार किंवा साथीचे आजार वगैरे यांचा सगळा समावेश असणार आहे. बाल हक्क व कायदे, बालमजुरी कायदा, हुंडाबंदी कायदा, महिलांची संरक्षण कायदे, या सगळ्यांचा काय असणार याच्यामध्ये समावेश असणार आहे. ओके, जर का तुम्हाला माहिती आवडली असेल आणि या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि या ठिकाणी दिलेल्या बॅनर मधील कोणतीही ऑफर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय करू शकताय, तर या ठिकाणी चूज करू शकताय. याचा अवधी 5 जुलै पर्यंत असणार आहे. 5 जुलै पर्यंत कोणतीही बॅच अवघ्या 1100 रुपयांमध्ये तुम्ही काय करू शकताय, संपूर्ण एका वर्षासाठी जॉईन करू शकताय. ओके, आता सर्वच वेगवेगळ्या स्तरावरती शासनाच्या गट क, गट ड, गट ब मध्ये काय असणार, तर सर्वत्रच काय असणार, वेगवेगळ्या पोस्टसाठी बिंदू नामावलीची अंतिम प्रोसेस चालू आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या बाबतच्या ऍडव्हर्टाईज लवकर जाहीर होतील. ओके, त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत धन्यवाद.